गिधाडी जवारी चिळचाळ बांध रस्त्याची दुरवस्था 3 वर्षापासून प्रलंबित काम आंदोलनानंतर 3 दिवसात पूर्ण होत असल्यास आंदोलन केल्यावरच काम होणार का? प्रहार संघटनेच्या प्रशासनावर गंभीर आरोप. न्यायालयीन आदेशानंतरही 3 वर्षे महसूल प्रकरण मात्र प्रलंबितच. जनहितार्थ प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही संबंधित 7/12 घट नंबर 63, 64, 995 व हिस्से वाटणीची नोंद वेळेत होणे अपेक्षित होते. मात्र अर्जदार जियालाल कडू भोयर यांना जवळपास 3 वर्षे न्यायासाठी संघर्ष करावा लागला. विविध स्तरांवर निवेदने, अर्ज व तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे फेरफार क्र. 1881 संदर्भात 2 वेळा सुनावणी घेऊन लेखी जबाब नोंदविण्यात आले तरी अंतिम आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना प्रहार जनशक्ती पक्षाने आरोप केला आहे की न्यायालयीन आदेश असूनही महसूल विभागातील निष्काळजीपणा, दिरंगाई व जबाबदारीचा अभाव यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुद्दे हमारे ये रोडों के, महसूल के हैं, ग्राम पंचायत के, तहसील ऑफिस के, पंचायत समिति के हैं. ये सारे मुद्दे हमारे, और अधिकारियों ने काम करना चाहिए. अधिकारी लोग काम कर नहीं रहे. काफ़ी बार उनको लेटर दिया गया है कि ये रोड के गड्ढे बुझाया जाए, तो आज तक के गड्ढे नहीं बुझे रोड के. अभी बारिश आने वाली, स्कूल के बच्चे जाना चालू करेंगे यहाँ से, कल गिरेंगे, उनके साथ कोई हानि होगी, इसकी जवाबदार कौन लेगा? इसका जवाबदार कौन है? कौन सा अधिकारी जवाबदारी लेता है इसका? या तो कम से कम रोड नहीं बनाते तो गड्ढे तो भी बुझा करके उनको कंप्लीट कर दे. वो भी नहीं कर पाते वो लोग. आज तक के काम नहीं की 3 साल से. क्या वजह थी? और जिस दिन हमने आंदोलन का लेटर दिए उनको, उसके दूसरे दिन ही वो क्या कहते हैं भी उनने कार्रवाई कर लिए. तो ऐसा कौन सा नया कानून आ गया था कि जो 3 साल से प्रलंबित प्रकरण था उसको रातों रात तैयार हो गया? वो इसका जवाब तहसील ऑफिस के कुछ फेरफार के काम थे. वो 7/12 दुरुस्ती का कुछ प्रकरण था. कोर्ट में न्यायालय ने आदेश दे दिया उनको, इनको देने के लिए और फेरफार करने का. तो ये 3 साल से घुमा रहे थे. बाबू, तहसीलदार, सारे के सारे घुमा रहे. ये टेबल पे आ रहा है, वो टेबल पे आ रहा है, आज आ रहा है, कल देख लेंगे, परसों आ जाओ. उनका 3 साल से चलते हुए आया. और हमने आंदोलन कौन सी तारीख को दिए थे? 7 तारीख को हमारा आंदोलन था, जिसमें आचार संहिता लगी हुई थी. तो 7 आने हमने 5 तारीख को दिए और 8 तारीख को हमारा फेरफार हो गया, नाम चढ़ गया इनका. और उसके बाद में हमने फिर वो आचार संहिता होने की वजह से अपन लोगों का आंदोलन अभी 23 तारीख को आया. ये तो ये कौन सा कानून नया पारित कर दिए, और जो रातों रात अपना आंदोलन का लेटर देख के, तो ये पब्लिक के साथ में ऐसा नहीं होना चाहिए. यानी हर पब्लिक को ही आंदोलन करना पड़ेगा फिर उसके लिए, क्योंकि तो दोषी, अगर कौन इसमें दोषी है उसका नाम सामने आना चाहिए अधिकारी का. उसको एक तो क्या कहते हैं भी उसकी कार्रवाई करना चाहिए उसके ऊपर में. तो हमारी बेमुद्दत आंदोलन रहेगा जब तक हमारी मांगे पूरी नहीं होंगी, दोषी अधिकारियों पे कार्रवाई नहीं होंगी, सस्पेंड नहीं किया जाएगा, तब तक की हमारी मांगे पूरी रहेंगी. इसके बाद में उग्र रूप से आंदोलन होगा. प्रामुख्याने म्हणलं तर तहसील कार्यालयाचे मुद्दे आहेत आपल्याकडे, जो 2023मध्ये कोर्टाने निर्णय दिला होता तो आजपर्यंत निकाल लागलेला नाही आहे. आम्ही वारंवार पंचायत समितीला अर्ज पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांच्याकडून काहीही आम्हाला उत्तर मिळाले नाही. सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत जे उत्तर द्यायला पाहिजे त्यांना 7 दिवसाच्या आत, ते आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. आणि जेव्हा आम्ही आंदोलनाचं पत्र लावलं तेव्हा त्यांनी 10 तारखेचा पत्र होता आमचा, आंदोलन 7 तारखेचा होता. 10 तारखेला त्यांनी पेशी होती आमची, 11 तारखेला आणि 12 तारखेला आमचं नाव 7/12 चढवण्यात आले. आमचं म्हणणं एवढंच आहे, जे 3 दिवसामध्ये तुम्ही काम करायचे होतं तर मग 3 वर्ष कशाला लावले, आणि त्या दोषी अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली आणि ते पूर्ण आम्हाला त्यांचे नाव पाहिजे आणि ते पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला PW सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुद्दा होता. ह्या जो जवरी गिदाडी चिरचाळ बांध जो रोड असते त्या रोडवर पूर्ण गड्डे झालेले आहेत. चिरचाळ बांधून जड वाहन येत असतात, त्यांच्यामुळे रोड फुटण्यात आलेला आहे. आणि की आज पावसाळा सुरू होणार आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये त्यांचे विद्यार्थी येणार आहेत, त्यांच्यामुळे किचड आणि गड्डे, त्याच्यामुळे ते अपघात होण्याची शक्यता जाणवली आहे. त्याच्याकडून आमच्या प्रशासनाला एवढी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही आपलं गड्डे बुजवण्यात या रोड दुरुस्ती करावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आंदोलन तीव्र करणार आहोत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे गुरांच्या कोटाचो MRS मनरेगा अंतर्गत जो गुरांचा कोटा असते आणि जे मस्टूल असते त्यांचे बिल आतापर्यंत 2023 पासून आतापर्यंत प्रलंबित आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर पंचायत समिती आमगाव अंतर्गत विविध विकास कामांमध्ये अनियमितता, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष तसेच अनेक गावांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD अंतर्गत जौरी खुर्सीपार ठाणा ठाणाटोला या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होत असताना शालेय विद्यार्थी, नागरिक व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही संबंधित विभागाकडून दुरुस्ती करण्यात आली नाही. कोणतीही गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे. न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्यात 3 वर्षांचा विलंब होणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असाही इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामान्य नागरिकांना न्यायासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित प्रश्न निकाली निघेपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचा लढा सुरू राहणार असे आंदोलकांनी म्हटले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित सर्व प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चा व जनआंदोलनाच्या माध्यमातून लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.